नमस्कार, मी डॉक्टर रेश्मा पार्टे. आज आपण वेगळ्याच विषयावर बोलूयात. बऱ्याचदा जेव्हा आम्हाला कॉल येतो की मॅडम आम्ही रिलेशन ठेवल्यानंतर जे काही वीर्य आहे ते आतमध्ये राहतच नाही, ते पूर्णतः बाहेर येतं. मग ते बाहेर आल्यामुळे आम्हाला प्रेग्नन्सी राहत नाही का? पण जनरली असं काही नसतं. तुमचं जरी ते वीर्य त्या स्त्रीच्या वजानामधून बाहेर येत असेल तरी पण काही प्रमाणामध्ये ते तिथे डिपॉझिट होतं आणि त्याच्यामध्ये असणारे जे स्पर्म्स आहेत ते आतमध्ये ट्रॅव्हल करतात गर्भाशयामध्ये आणि जेव्हा ओव्हुलेशन होतं तेव्हा मिलन झाल्यानंतर फर्टिलायझेशन होतं आणि गर्भधारणा होते. जरी तुमचं ते वीर्य बाहेर येत असेल तरी काही प्रमाणामध्ये ते नक्कीच आतमध्ये राहतं, त्याचं ते काम करतं. बिकॉज मिलियन्समध्ये स्पर्म असतात, त्याच्यातले काही स्पर्म जे ॲक्टिव्ह स्पर्म असतात, चांगले स्पर्म असतात, ते आतमध्ये ट्रॅव्हल करतात. जर तुम्हाला असं कन्सीव्ह होत नसेल, प्रॉब्लेम असेल, तर त्याच्यासाठी तुम्ही सीमेन ॲनालिसिस ही एक टेस्ट करा, ज्याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या सीमेनची टेस्ट म्हणजे तुमच्या शुक्राणूंची संख्या कळते, शुक्राणूंची क्वालिटी कळते, त्याची मॉर्फॉलॉजी कळते. किंवा तुमच्या पार्टनरला काही प्रॉब्लेम असेल तर त्याच्यासाठी जे काही आपण अगोदरच्या व्हिडिओजमध्ये काही टेस्ट सांगितलेले आहेत ते तुम्ही करून घेऊ शकता. जसं स्त्रियांमध्ये आपण फॉलिक्युलर स्टडी आहे, AMHची टेस्ट आहे, प्रोलॅक्टिन आहे, FSH आहे, LH आहे, किंवा थायरॉईड टेस्ट आहे, किंवा हिस्टेरोसाल्पिंगोग्राफी आहे, ज्याच्यामध्ये तुमच्या ट्यूब्स पेटंट आहेत की नाहीत ते पाहिलं जातं. एग वाढतात की नाही वाढत आहेत, एगची क्वालिटी कशी आहे, हे सगळं तुम्हाला त्याच्यातून कळून जातं. त्याच्यासाठी ह्या ज्या काही बेसिक टेस्ट असतात मेल फिमेलसाठी आम्ही करायला सांगतो त्या टेस्ट करून घ्याव्यात. त्याच्यामुळे जर ते सगळं पाणी बाहेर येत असेल तर त्याच्यामुळे गर्भधारणा राहण्यासाठी म्हणजे गर्भधारणा होत नाही हे एक कारण नसतं. गर्भधारणा ते बाहेर जरी आलं तरी राहू शकते. धन्यवाद.